ही महाराष्ट्राची वास्तविकता काल एसटी कामगारांच्या ह्या 56% दिलेल्या पगारामुळे उघडकीस आली। त्यानंतर ताबडतोब मी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी आणि सर्व संबंधित लोकांशी बोललो आणि एकनाथ शिंदे साहेबांनी वित्त खात्याच्या प्रधान सचिवांशी चर्चा करून हा पगार मंगळवारपर्यंत देण्याचं त्यांनी कबूल केले। परंतु शेवटी हा ह्या महिन्याचा निर्णय झालेला आहे। सातत्याने जर असे प्रश्न निर्माण होतील तर तेही योग्य नाही। त्यामुळे ह्या बाबतीतला निर्णय लवकरात लवकर होणं गरजेचं आहे की पगार जसा शासकीय कर्मचाऱ्यांना वेळेवर दिला जातो तशाच पद्धतीने एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा वेळेवर पगार दिला पाहिजे आणि ती वित्त खात्याची जबाबदारी आहे। आम्ही काही वित्त खात्याकडे भीक मागत नाही, आम्ही आमचा अधिकार मागतो आणि तो अधिकार जर वेळेत पोहोचत नसेल तर ते अयोग्य आहे। यापूर्वी सुद्धा मी वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोललो होतो की आमची जी मागणी आहे ती मागणी काही आम्ही अवास्तव मागणी करत नाही, वाढीव मागणी काही करत नाही। जे स्वतःचं आमचं आहे तेच आम्हाला द्या अशी आम्ही मागणी करत असताना ती जर वेळेवर पोहोचत नसेल तर शोकांतिका। आणि त्यात प्रामुख्याने अतिशय महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे की आमच्या डिपार्टमेंटकडनं गेलेली फाईल वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडनं परस्पर आमच्या डिपार्टमेंटकडे पाठवली जाते, वित्त खात्याच्या मंत्र्यांकडे सुद्धा पाठवली जात नाही। ही शोकांतिका आहे, तसं होता कामा नये। कारण शेवटी अजितदादा पवारांनी मी मंत्री झाल्यानंतर ताबडतोब मला एकदा बोलवलं, मला वेळ दिली, मला सांगितलं की एसटी महामंडळ आपल्याला चांगल्या प्रकारे चालवायचं असेल आणि एसटी महामंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला जर चांगली सुविधा द्यायची असेल तर काय हवं आहे। आणि पहिलं सर्वप्रथम मी सांगितलं की ह्या जुन्या 12,400 बसेस आहेत, त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे, त्या सगळ्या कोलॅप्स झालेल्या आहेत, कधी त्या स्क्रॅप कराव्या लागतील। अशा वेळेस आपल्याला नवीन बसेस घेणं गरजेचं आहे, तेही फक्त 2-5 हजार घेऊन चालणार नाही, आपल्याला तब्बल 25,000 बसेस ह्या 5 वर्ष घ्यावे लागणार आहेत। आणि त्यानुसार त्यांनी ती माझी मागणी मान्य केली। दर वर्षाला 5,000 याप्रमाणे 5 वर्षामध्ये 5-5 हजार बसेस अशा पद्धतीनं त्यांनी 25,000 बसेस आम्हाला देण्याचं मान्य केलं आणि त्या पद्धतीनं त्यांनी बजेटमध्ये सुद्धा सुधारणा करण्याचे आदेश संबंधित वित्त विभागाला दिले आणि त्यामुळे आम्ही तयारी करतोय। पुढल्या वर्षापासून आम्ही तयारी किती आमच्या एसी बसेस लागतील, किती नॉन एसी बसेस लागतील आणि किंबहुना 200 बसेस तर आम्ही ओलवत सुद्धा घेण्याचं ठरवलंय, जेणेकरून चांगल्या प्रकारचे कर्नाटक पॅटर्नचे स्लीपर कोच सुद्धा आम्ही सर्वसामान्य जनतेला जे लॉंग रूटचे लोक आहेत त्यांना देण्याचा प्रयत्न करतोय। आणि असं असताना आमचे जे एसटीचे कर्मचारी आहेत त्यांना मात्र पगार वेळेवर मिळाला पाहिजे। मी आज ह्याच दिवशी घोषणा करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या एसटी कर्मचाऱ्यांचे पगार हे 7 तारखेपर्यंत मिळालेच पाहिजे आणि त्यासाठी सर्व प्रोटोकॉल सोडून परिवहन मंत्री ह्या नात्यानं मी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दर महिन्याच्या 5 तारखेला स्वतः जाऊन बसणार आहे, जेणेकरून त्यांना जाणीव होईल की मंत्र्यांना सुद्धा आपल्या कार्यालयामध्ये यावं लागतं। जे उद्या पैसे द्यायचे ते आपण आजच ह्या कामगारांचे द्यायला पाहिजे, कारण शेवटी त्या कामगारांच्या पगारावर पूर्ण महिन्याचा त्यांचा जो आराखडा असतो कुटुंबाचा तो ठरवला जात असतो। त्यामुळे आजच दुपारी 2 ते 3च्या दरम्यान मी मंत्रालयामध्ये वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडे जाणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि त्यांना 5 तारखेपर्यंत पगार आमच्या डिपार्टमेंटकडे पोहोचला पाहिजे। ह्यापूर्वी काही चुका होत होत्या त्यासुद्धा मी एसटीचे आमचे सर्व संबंधित अधिकारी आहेत त्यांना स्पष्टपणे सांगितलं। काही दिवसापूर्वी मला एसटीचे आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब ठीक आहे आपण पगार पूर्ण देऊ, परंतु प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे किंवा बँकेचे पैसे आहेत ते आपण जसे जसे एसटीमध्ये आपलं उत्पन्न होत राहील त्यानुसार आपण भरत जाऊ। बिलकुल चालणार नाही। आज मी अध्यक्ष म्हणून अधिकृतरित्या सही केली, उद्या जर प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे असे आपण कुठल्याही कर्मचाऱ्यांचे जर वापरले तर तुम्हालाही जेलमध्ये जावं लागेल आणि अध्यक्ष म्हणून मलाही जेलमध्ये जावं लागेल। त्यामुळे प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे कुठल्याही प्रकारे वापरायचे नाही असा निर्णय मी आणि भीमनवार साहेबांनी घेतला, कारण त्यावेळेस त्यांच्याकडे कुशेकर साहेब नसताना चार्ज होता आणि आम्ही दोघांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे ते वापरता येणार नाही। आणि ही गोष्ट सुद्धा ज्यावेळेस विधान परिषदेमध्ये काही लक्षवेधी किंवा काही प्रश्न आले त्यावेळेस आम्हाला चर्चेअंती कळलं हे रोलिंग फिरवायचं काही गरज नाही। आपल्या हक्काचे पैसे जे शासनाकडनं आपण घेतोय आणि आपल्याला मिळणारे आहेत, आपण काय ऍडिशनल पैसे मागत नाही, ते मिळालेच पाहिजे वेळेवर। आणि आज सकाळी मी अजितदादा पवार यांचं वक्तव्य पुण्यामध्ये ऐकलं आणि वस्तुस्थिती त्यांनी सुद्धा सांगितलं की कुठलीही परिवहन सेवा ही सक्षम नसते राज्यातील कुठल्याही राज्यातील,
ती थोड्याफार प्रमाणामध्ये नुकसानीमध्येच असते, परंतु शेवटी कर्मचाऱ्यांचे पगार जे आहे ते वेळेवर देणं गरजेचं आहे. आणि दुसरं, आम्ही पीपीपी तत्वाचं मॉडेल जे बीओटी किंवा पीपीपी तत्वाचं आहे ते सुद्धा आम्ही लवकरात लवकर त्याच्या निविदा जाहीर करू, जेणेकरून आमची एसटीची जी आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारेल. जे एमडी आहेत आमचे परिवहन एसटी महामंडळाचे, त्यांना मी स्पष्टपणे सूचना दिल्या आहेत की 22.75 पर्यंत काहीतरी आमचं उत्पन्न जे जाहिरातीचं येतं ते अतिशय अत्यल्प आहे, तोकडं आहे. तेच जाहिरातदार गेले 25 ते 20 वर्षापासून आहे आणि ते कधी पैसे देतात कधी देत नाही. किमान 100 कोटी रुपये उत्पन्न तरी ह्या वर्षापासून जाहिरातीच्या माध्यमातून एसटी महामंडळाला मिळालंच पाहिजे आणि त्याच्या सूचना केल्या आहेत. जुने जे ठेकेदार आहेत ज्यांनी ही एसटीची मालमत्ता आपली खासगी प्रॉपर्टी अशा पद्धतीनं त्याचा वापर करतायत, त्याला आम्ही कुठेतरी लगाम लावणार आहोत, ब्रेक लावणार आहोत. त्याचबरोबर आमचे जेवढे काही जवळजवळ 170च्या आसपास डेपोमध्ये आमचे जे ऑइल आम्ही घेतो, डिझेल किंवा पेट्रोल घेतो, ते आमचे सगळे जे डेपोमध्ये असलेले पेट्रोल पंप आहेत ते पेट्रोल पंप रिलायन्स किंवा इंडियन ऑइल सारख्या मोठ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांना आपण हायटेक करण्यासाठी देतोय, जेणेकरून आम्हाला डिझेलही स्वस्त मिळेल आणि त्याचबरोबर त्यांचंही उत्पन्न वाढेल आणि त्या उत्पन्नातून आम्हाला काहीतरी मोबदला मिळेल. ते उत्पन्न सुद्धा आमचं 100 ते 150 कोटीच्या आसपास होईल. अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्याबाबत सुद्धा आमच्याकडे तर रिलायन्सचा अतिशय चांगला प्रपोजल आलेला आहे आणि इंडियन ऑइलचा पण प्रपोजल आलेला आहे. त्यामुळे जे डिझेल किंवा पेट्रोल पंप आमचे आहेत ते सुद्धा ह्या कंपन्यांना देऊन त्यांच्या माध्यमातून उत्पन्न कसं वाढेल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. दुसऱ्या अनेक योजना आहेत ज्या आता तुम्ही मग अशी सांगितलं, अजितदादांनी सुद्धा सांगितलं पुण्याला, की पीपीपी तत्वावर आमचे जे 860 साधारण डेपो आहेत त्यामध्ये काही डेपो हे पीपीपी तत्वावर आम्ही करतोय आणि त्यापैकी शहरी भाग एक, तालुका भाग एक आणि ग्रामीण भागात एक असं पॅकेज निर्माण करून आम्ही त्या पॅकेजच्या माध्यमातून त्या निविदा जाहीर करणार आहोत, जेणेकरून आमच्या ग्रामीण भागातला डेपो सुद्धा डेव्हलप होईल, तालुका पातळीवरचा डेपो सुद्धा डेव्हलप होईल आणि त्याचबरोबर शहरी भागातला डेपो डेव्हलप होताना उत्पन्न स्त्रोत निर्माण होईल. जर ते योग्य प्रकारे राबवली गेली ही योजना तर निश्चितपणे एसटी महामंडळाला राज्य सरकारच्या अर्थखात्यापुढे हात पसरावे लागणार नाही अशी परिस्थिती काही वर्षामध्ये निर्माण होईल. फक्त जे आम्ही सूचना करतोय त्यानुसार योग्य प्रकारे लवकरात लवकर पाऊल आमच्या एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यावर निर्णय घेतला पाहिजे आणि लवकरात लवकर ती योजना पुढे केली पाहिजे. स्वारगेटची प्रकरण घडल्यानंतर महिलांवर ज्या पद्धतीनं अत्याचार झाले त्या घटनेची दखल एसटी महामंडळानं घेतलेली आहे. परिवहन मंत्री म्हणून मी घेतलेली आहे. ज्यांनी काही चुका केल्या त्यांच्यावर कारवाई तर केलेलीच आहे, परंतु शेवटी भविष्यामध्ये अशा चुका परत होता कामा नये यासाठी सुद्धा प्रत्येक बसमध्ये, कालच मी एमडीनं सांगितलं की ज्या आपण नवीन बसेस सुद्धा घेतोय त्या प्रत्येक बसेसमध्ये पॅनिक बटन, सीसीटीव्ही कॅमेरा आणि जीपीएसची यंत्रणा असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर ज्या जुन्या बसेस ज्या आहेत त्या आम्ही ईव्ही बसेस आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉनिक बसेस ज्या 5150 आम्ही घेतलेल्या त्यातल्या फक्त 280 मिळालेल्या आहेत. त्या बसेसमध्ये सुद्धा सीसीटीव्ही, पॅनिक बटन आणि जीपीएस यंत्रणा लावायची आहे. आणि येणाऱ्या ज्या बसेस आहेत त्यामध्ये त्या बसच्या मालकांनाच आम्हाला ही सीसीटीव्ही आणि जीपीएस यंत्रणा लावून दिली पाहिजे. जर त्यांनी नाही दिली तर आम्ही आमच्या खर्चानं करू, परंतु त्यांना जे काही पैसे द्यायचे त्यातनं ते कट करू, अशा प्रकारच्या सूचना मी त्यांना केलेल्या आहेत. त्यामुळे पुढल्या वर्षभरानंतर आमच्या ज्या बसेस राज्य एसटी महामंडळाच्या असतील त्या पूर्णपणे महिलांच्या दृष्टीनं सुरक्षित असतील. उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अजूनही काही आमच्याकडे योजना येत आहेत. त्या योजनेच्या माध्यमातून जे पार्सल्स असतात, गावाखेड्यातून पार्सल्स असतात, पण त्याचं उत्पन्न आमच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही येते. हायटेक करून पार्सलसाठी सुद्धा जागा नवीन येणाऱ्या बसेसमध्ये आम्ही चांगल्या प्रकारे ठेवू, जेणेकरून काही पार्सल जे पाठवायचे आहेत ते गावाखेड्यातून पार्सल मुंबईला, पुण्याला, अमरावती, नागपूर आणि शहरी भागामध्ये येतील आणि त्याच्या माध्यमातून एसटीचं उत्पन्न कसं वाढेल याचाही आम्ही विचार करतोय. आणि तशा पद्धतीनं एसटी महामंडळाचं उत्पन्न अधिक कसं वाढेल त्यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करणार आहोत. ही वस्तुस्थिती आहे की प्रताप सरनाईक काही एकटे हे करू शकणार नाही, परंतु ह्या सगळ्या सहकाऱ्यांची जर आणि अधिकाऱ्यांची मनापासून तयारी असेल आणि त्यांनी जर सहकार्य केलं तर एसटी महामंडळ आम्ही अतिशय भविष्यामध्ये सक्षम करू. परंतु एक गोष्ट मात्र नक्की, सर्वसामान्य राज्यातील
प्रवाशांना सुविधा देत असताना माझ्या एसटी कामगारांना विश्वासात घेऊन त्यांना सोबत घेऊनच प्रताप सरनाईक पुढला कार्यभार करेल, जेणेकरून आधी जो 8-8, 9-9, 10-10 तास घाम घालणारा माझा कर्मचारी आहे त्यांना आधी मी सुविधा देणार, त्यांना जे पिण्याला योग्य थंड पाणी देणार, आंघोळीला रात्री जर विश्रांती ते करत असतील तर गरम पाणी देणार, त्यांना झोपण्याची व्यवस्था अद्ययावत करणं, जसं मी ठाण्याच्या खोपट एसटी स्टँडमध्ये आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्याचं उद्घाटन केलं. अशा प्रकारच्या सुविधा, जसं खोपटची सुविधा आहे, आम्ही मुंबईला सुद्धा तशी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, तशाच प्रकारची सुविधा राज्यातील सगळ्या बस डेपोमध्ये आम्ही करतोय. आणि जर हे एसटी महामंडळाच्या जागांचं योग्य प्रकारे आम्ही नियोजन केलं तर निश्चितपणे बस डेपो न राहता तो बस पोर्ट होईल आणि त्या बस पोर्टच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य प्रवाशांना सुविधा देऊ आणि त्याचबरोबर आमच्या एसटी कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा जास्तीत जास्त प्राधान्य देऊ.